ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ಚಿಂಬೋರಲ್ಲಿ ಹೋಗಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ಕೇಕಡಲ್ಲವ Gapya katawan sa hindi ko paatas lo. पॉन्ड वाला प्रॉन फल कैसा रहता है वो जो पॉन्ड का दूसरा प्रॉन होता है वो अरे मतलब देख के कैसा बनता है कोणाला सांगितले दीदीला सांगितले हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही बघितलंच असेल, आपण बाजारातनं मस्त फ्रेश असा हलवा फिश घेऊन आलोय. आता आपण स्वच्छ धुवून पीसेस त्यांना आपण मीठ आणि लिंबू लावून घेऊया. तर इथे आपण फिश साफ धुवून त्याला मीठ लावून घेतलं. एक लिंबाचा रस लावला. लिंबू आणि मीठ लावून अर्ध्या तासासाठी फिश बाजूला ठेवला. इथे मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची 10-15 पानं ह्यांची पेस्ट बनवून घेतली. आता 2 टेबलस्पून पेस्ट मी इथे लावून घेतली. हे आपण ना तिरफळ भिजत टाकलेले 7-8 तिरफळ आहेत, ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तर आपण ना मिक्सरमध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट होती ना आणि पुदिन्याची थोडी पुदिन्याची पानं त्यात टाकलेली, त्यातच आपण हे तिरफळ वाटून घेऊया. तर आपण ताटामध्ये ही 2 टेबलस्पून पेस्ट काढून घेतली. यात आपण मसाले ऍड करणार आहोत. तर आता आपण हे फ्राय करून घेऊया हलवा. इकडे आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर
आणि तिरफळा आणि पुदिना यांची पेस्ट ठेवले. 3 टीस्पून लाल मिरची पावडर टाकली, 2 टीस्पून आगरी मसाला आणि 1 टीस्पून हळद टाकली आपण. तर आपण इथे ना 5 टेबलस्पून चिंचेचा कोळ काढून घेतला, तो टाकूया याच्यात. आपल्या चिंचेमध्ये पण मीठ आहे म्हणून मीठ जरा आपण थोडं हे करून घेतो. हे आपण मीठ लावलं होतं म्हणून आपण परत मीठ नाही टाकले. आणि आता हा मसाला लावून घेऊया आपण. आता आपण इथे वरून लावायसाठी ना तांदळाच्या पिठात काय टाकून घेतलं? तांदळाचं पीठ, मिरची पावडर, तांदळाच्या पिठात मिरची पावडर आणि मीठ हे टाकलंय. 1 वाटी तांदळाचं पीठ, 3 चमचे मी त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकले, काश्मीर मिरची पावडर कलरसाठी, आणि मीठ टाकले 5 चमचा. दोन्ही साईडने फिश फ्राय करून घेतलं. तर मस्त क्रिस्पी असा आपला हलवा फ्राय झालेला आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया.